फक्त हे बोनेट आपलं जे आहे ते बेंड झाले आणि चेसी थोडी बेंड झाली. पण हे सगळं मीच केलंय. हे ते फसलेली गाडी. हे बघा मटन शिजतंय चुलीवर. इकडे बनताय चिकन पीस, लेग पीस. आपण असं तोडू शकतो खिडकीतून आंबा. तीन पाडले काय साईज बघा केवढा मध्ये बसला आंबा. पूर्ण गोड, पूर्ण खोबराने आंबा. मंगेश चढतोय झाडावर. आता काय म्हणायचं, काय कसे आम्ही शेवटी फायनली पोहोचलोय घरी. किती दिवसांनी आलीस घरी? गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे आपला सेकंड लास्ट डे गावाचा. आता 12 वाजलेत. आज रिलॅक्स डे आहे. आज काही काम नाही आहे. तरी पण मी सकाळी गेलेलो 6 वाजता 6:30 वाजता सायलीच्या मम्मीला आणि रोहितला सोडायला बसस्टॉपवर. आता मी झोपलेलो, परत उठलो आहे आणि आता मस्त गाडी वॉश केली आहे. हे बघा पूर्ण चिखल आम्हीच केला आहे. गाडी वॉश केली आहे, एवढी मेहनत केली आहे. इथे विहीर आहे. या विहिरीत पाईप लावून मोटरनी मस्त पाणी काढून पूर्ण गाडी फुरसतमध्ये वॉश केली आहे. हे बघा फुल पाणी आहे. इथे पाईप लावून आपली गाडी झालेली आहे वॉश चकाचक एकदम घरीच. पण हे सगळं मीच केलंय. हे ते फसलेली गाडी काढली ती. इथे चाललेलं आहे चुलीचं मटण, चुलीवरचं मटण. काय बनवणार आहे? बिर्याणी ना? हा मटण कालवण. ओके आई दाखव एकदा. हे बघा मटण शिजतंय चुलीवर. चुलीवरचं मटण बनवणार आहे आता. आणि आमची आई बनवणार आहे स्वतः. आणि इकडे बनतंय चिकन. गाऊन गँग इज बॅक. गाऊन गँग से हाय टू ब्लॉग. गाऊन गँग. इकडे बनतंय चिकन पीस, लेग पीस. आमच्या आत्या काय करतायत? मसाले काढतायत. आणि इकडे आहे, इकडे चालले चहा पार्टी, चाय फरसान पार्टी. आणि आमचे बाबा तयार होऊन कुठे चाललेत कोणालाच माहित नाही. कुठे चालले? हा कुठे चालले? आंबे गोळा करायला. बोला एकदा. पडलेले खाली, पिकलेले आंबे खाली पडलेले गोळा करा. ओके जा. पाडाचे आंबे गोळा करा. जा तुम्ही. आलोच मी. पाडाचे पिकलेले खाली पडलेले आंबे गोळा करायला. एक नंबर. आपल्या चुलीवरचं मटण रेडी आहे. आता आम्ही जेवायला बसलोय सगळे. आपण व्हेजिटेरियन. जेवा आता चला. टेस्टी टेस्टी. मला दाखवतो. ही खिडकी आहे आमच्या दाजींच्या घराची. खिडकीच्या बाहेर आहे आंब्याचं झाड. तर तुम्हाला आंबे पाहिजे असतील तर नुसते खिडकीतून पण आपण तोडू शकतो. दाखवतो मी तुम्हाला. हे बघा इथनं पण असं तोडू शकतो खिडकीतून आंबा. हे बघा इकडे पण आहे. खिडकीतून आंबा तोडू शकतो. ही पण फांदी इथं खेचली. सगळे आंबे आहेत. खूप आंबे आहेत इथे. खूप म्हणजे खूप आंबे. पण कोण खात नाही एवढा. आणि आपल्या इथे पागल झालेत आंब्यासाठी. इकडे चाललंय उनो. आणि इथे बसली माझी व्हेजिटेरियन बायको. आणि इथे बसले गाऊन गँग जेवायला. नीट बघ. सर्वांनी मस्तपैकी या जेवायला चुलीवरचं मटण खायला. रसरशीत मस्त रस्ता केलाय तिखट एकदम सुंदर गावचा. तिला तर बोलवा. नानी आम्ही तिकडं बघा, तिकडं बघा. नानी घालून बोल. मी आलोय बिवडीला, आमच्या मामाच्या गावाला. जिथे आम्ही लहानपणी पूर्ण वॅकेशन मजा केली. तिथं आता परत रिव्हिजिट करतोय. शेतात आलोय.
आणि हे माझ्या मामाची मुलं आहे. हा मंगेश, हा विनीत आणि हा हेमंत. आम्ही लहानपणी इकडे खूप जास्त मेमरीज आहेत इकडच्या या सगळ्या शेतात. आता इकडे एक छोटा डॅम बनतोय ते दाखवायला आलेलो, आता ते बघायला आलेलो सॉरी. आणि हा सीन बघा तुम्ही समोरचा सनसेट. हा बघ सीन बघ कसला दिसतो. आता तुम्ही आमची बाईक राईड एन्जॉय करा. कसे शेतात कसे बाईक चालतात बघा. ते आंब्याला पाठ टाकलाय यार. आंबे किती पडले मग? हे बघा आंब्याचं झाड आणि त्याला किती आंबे आहेत बघा. दिसत आहेत का? हे सगळे आंबे आणि खाली पडतात आता पिकलेत ते. आंबे पावसाला पडलेला आंबे ते एवढं झाड भरले नाही ना. एवढे आंबे पडलेत काय? पाडबीड लागलाय का? इथं पण पाड लागायला चालू झाली. इकडे गावाला चालता चालता आंबे भेटतात. त्या आंब्या मोठे मोठे त्या आंब्याला पाड लागला असं. आंब्यात नाही 3 पाडले काय? आपण हे बघा हे आहे गणपती मंदिर. स्वयंभू हे पहिले इथं मोठं आंब्याचं झाड होतं, त्याला आम्ही गणपतीचा आंबा बोलायचो. सांग जरा माहिती त्याच्याबद्दल. हा ही जी मूर्ती आहे ही स्वयंभू आहे. हम्म. ती काही दगड होता त्याच्यामध्ये आपलं एक बोलतो स्वयंभू म्हणजे कसं हम्म. त्याच्यामुळे पूर्ण गणपती दिसायचा. आता तो जुना. गणपती आपण म्हणतो आता नवीन बनवलाय हा. आणि ती मूर्ती थोडीस आपण बोलतो डागडुजी केली आहे. हम्म. आपण आता मूर्ती बघूया चला. त्याच दगडाची ना? हा त्या सेम त्या दगडातून मूर्ती बनवली होती. हम्म. आणि पहिले हे असं मंदिर वगैरे नव्हतं, त्या झाडाला फक्त टेकून होता तो दगड आणि त्यात तो गणपती दिसायचा. पूर्ण सगळं दिसायचं, पूर्ण हात पाय तोंडावर सगळं. फक्त त्याला थोडस करून बनवलं असतं ते. आता थोडासा आहे काय बोलतात शेप दिलाय नॉर्मल शेप मध्ये दगडाला. आणि हे आंब्याच्या झाडाखालीच आहे. बापरे, ते किती आंबे दिसतात बघ त्याला. झूम कर ना. हे बघा आंबे. तो पण खालचा आंबा सगळं पूर्ण भरलेत आंबे ते. खूप आंब्याची झाड आहेत. हे असं त्या कॅनल मधून पाणी सोडलं जातं म्हणजे शेतात पाणी देण्यासाठी. मी तुम्हाला आता कॅनल पण दाखवतो. सीन बघा. हे बघा हे पण आंब्याची बागच आहे. गोड आहे. हे बघा हे मोठे मोठे आंबे आहेत रे. खूप मोठा आंबा आहे. हा बघ केवढा मोठा आहे. त्यात लागला पण गेला बघ. हे बघा शेत असं असतं. नुसते आंबेच आंबे.
पण आमच्या इथे आंब्याचं एवढं क्रेज नाहीये कोकणासारखं. नंबर आहे. कुठला आंबा आहे? बघ ना बघ ना. कोणाचा आहे आंबा? तेवढा अच्छा बारीक अरे मस्त गोड आहे. अरे तो वेगळा तो बारीक आहे. घरी घेऊन जाऊ ना, काढ. हा बघा नॅचरली पिकलेला आंबा आहे. कच्चा आहे तो पूर्ण, पण पूर्ण ह्याच्यागत आहे. आतून कच्चा आहे. पूर्ण गोड आहे. कसं हातून पडेल ना ते पूर्ण गोड आंबा खातोय. खोबरं खोबरं गोड आहे एकदम, बिलकुल आंबट नाही. आंबा घ्या कच्चा आपल्याला. हा आंबा आता भाजी कुठल्या आंब्याचा आहे तो? या आंब्याचा आहे. हा वाला मोठा एक काढतात. खूप मोठा काढतात. साईज साईज बघा केवढा मोठा. मध्ये बसला आंबा. पूर्ण गोड, पूर्ण खोबरा आणि आंबा आणि फ्री एकदम. एकदम कसली साईज आहे ती. हा बघा आमचा मंगेश चढतोय झाडावर आंबे काढायला. डोळ्यामध्ये होईल ना. नाही तर मी चिक गाळून देत नाही. मी मला एवढा आंबा आवडत नाही, पण मी बघा पूर्ण आंबा कच्चा खाल्लाय. असं वाटतच नाही कैरी आहे किंवा काय. मस्त गोड लागतो कच्चा आणि गोड. पिकल्यावर तर साखरेची गरजच नाही. आंबरस करायचा म्हटलं तरी. इथनं तोडायचे, इथं धुवायचे असे आणि खायचे. बस सगळं नॅचरल. कसलीच गरज नाही. मित्रांनो, हा जो समोर डोंगर दिसतो ना तुम्हाला, ह्याच्यावर आहे ना एक हे बोलतात आपलं एक प्राचीन काळापासून आहे ना, एक ऐकलं आहे मी सुद्धा, बघितलं सुद्धा. एक तिथे एक दगड आहे, त्याला भीमाचा अंगठा बोलतात. त्या काळामध्ये कधी भीम वगैरे इकडे आले असतील, ते काहीतरी आहे तिथे त्यांचं एक, फक्त भीमाचा अंगठा म्हणून तिथे बोलतात. आणि पाण्याचे कुंड आहेत, थंड पाण्याचे कुंड आहेत वरती. आपण लाईफमध्ये कधी पुन्हा आलोच, वेळ भेटला नक्की तिकडे जाऊयात. तर आता आपण शेतातला व्ह्यू एन्जॉय करूयात. हे आंब्याचं झाड, नारळ, हे आंबे बघा तुम्ही फक्त. आंब्याची साईज 500 ग्राम ते प्लस, 500 ग्राम प्लस येतो. आणि आपली गँग फुल एन्जॉय करताना. गँग सो मित्रांनो, आम्ही एवढे आंबे तोडलेत. अर्धा किलोचा एक आंबा असेल. हे कॅनल आहे इथे, आणि हे आमच्या मामांचं घर. लहानपणी आम्ही इकडून मागून, हे म्हणजे बॅक साईड एंट्री, पण आता नवीन घर बनतंय बॅक साईडला. सो ते पण मी तुम्हाला दाखवतो. हा बघा हा पूर्ण एरिया असा, आणि तिकडे पुढे कॅनल आहे.
तिकडे आम्ही पोहायला जायचो लहानपणी. तू घेऊन चाललाय बाईक तिकडे? इकडे काम चालू आहे मामांच्या घरांचा, तेच बघायला आलेलो आम्ही, आई बाबा मी. खूप मोठं घर बांधतात आहे. हे बघा, इथून चालू होणार आहे. हा, तो बघा कुठून बाईक टाकतोय. चढ. नाही चढणार. हे बघा, इथून एवढं मोठं असं एक घर बांधतंय आमच्या मामांचं आणि त्यांच्या मुलांचं. आवाज चढवले त्यांनी गाडी रायडरनी. किती मोठं आहे बघा. इकडे पहिले आमचं छप्पर होतं, छप्पर बोलायचो आम्ही. तिकडे आम्ही टाइमपास करायचो लहानपणी. आता हे पूर्ण मोठं घर बनणार आहे. ही अशी घरं इथे बांधलेत सगळे नवीन नवीन. हे बघा किती मोठं आहे. हे घराचं काम चालू आहे इथे. आणि हे जुनं घर आहे. आमचे मामा, राजू मामा. आमचे मोठे मामा. आमचे बाबा आत्ता आले का आतमध्ये? हे बघा किती आंबे आणलेत ते. आहे आंबे. काय बोल, चल काय बोलू? 4 शब्द बोल. हा चिमा बोलल का? चिमा नाही, व्हिडिओ आहे. व्हिडिओ कॉल नाही. तू मागे काढलाय तुझा व्हिडिओ तसा. मग तुझं आता काय म्हणत? काय कसे? घर बनतंय तर तुझं काय म्हणणं आहे त्याच्यावर? कसं वाटतंय तुला? माझं घर बांधते ती माझं नातू. मला छान वाटतंय. आमच्या राज्यात घर झालं नाही, पण जागा घेऊन ठेवली. मग आता त्याच्यात नातू घर बांधत्या. आणि मग मी काय त्या घरात राहायला जाणार नाही का? अरे काय 2 वर्ष लागतात का वर्ष लागते तर काय सांगावं काय? तू खुश आहेस ना? मी खुश आहे. हा, मी खुश आहे. मला समाधान आहे. माझ्या नातूने केलं मला बरं वाटलं. बस. लेकाने नाही केलं पण नातूने केलं. ओके. आता काही जमल्या मोठी मम्माची 25वी अॅनिव्हर्सरी आहे. आता इथे सेलिब्रेशन होत आहे. थँक्यू. मला तुम्ही मला की काय? मला थँक्यू. सो हे बघा मित्रांनो, आंबे आणलेत गावावरून. किती? पूर्ण गोणी नाही आहे, अर्धी आहे. पण अर्धी गोणी करून आंबे आणलेत. आणि आम्ही शेवटी फायनली पोहोचलोय घरी. किती दिवसांनी आलीस घरी? 8व्या दिवशी. हा, 8व्या दिवशी आलो. सॅटर्डेला गेलो. शनिवारीच गेलेलो ना. आज 8वा दिवस. शनिवारी गेलो, शनिवारी आलो. झाले 8 दिवस कम्प्लीट. आमचे घराची हालत चांगली आहे. इंडोर प्लांट, माती वगैरे उडालेत. प्लांट्स थोडे आमचे मुरझाले आहेत. इंडोर प्लांट्स चांगले आहेत. हे काय काय मुरझाले आहेत म्हटलं. फक्त आमच्या बाल्कनीतले प्लांट्स थोडे सुकलेत. त्याला आता रिवाइव्ह करू आपण.
रिवाइव करावा लागेल. ठीक आहे. सो हा ब्लॉग आपण इथेच संपूया. आता आपली गावची सिरीज संपली 7 दिवसाची. ही आपली गावचे वॅकेशन प्रोग्राम्स आणि पिकनिक सगळं झालेलं आहे. आता परत रिस्टार्ट होऊन परत कामं करायची. काय का बॅक टू वर्क, बॅक टू रुटीन. तुम्हाला आमचे सिरीज आवडले असेल, गाव आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा. ओके बाय. सो हे बघा गाईस, आपल्या या 7 दिवसाच्या ट्रिपमध्ये गाडी खूप पळाली आहे गावाला. इकडे तिकडे खूप घाई गडबडीत सगळीकडे डोंगरावर इकडे तिकडे चढवली. पण आपला एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे तेव्हा. हे बघा, हे पूर्ण ॲक्च्युली आत गेलेलं, पूर्ण ते खेचून बाहेर काढलं आहे. काय झालेलं की गाडी स्लोपवर मी लावली, पार्क केली आणि हँडब्रेक लावायला विसरलो आणि पटकन उतरून चाललेलो पुढे आणि मागे वळून बघतो तर गाडी स्लोपनी गेली तशीच पुढे आणि जाऊन एका दगडाला आपटली. ते आतमध्ये गेलेलं पूर्ण, पण आतमध्ये काय नाही झालं इंजिनला किंवा कुठल्या पार्टला. फक्त हे बोनेट आपलं जे आहे ते बेंड झाले आणि चेसी थोडी बेंड झाली.